मोबाईलवर तुमच्या सगळं जग जवळ आहे, पण घरात काय चालले, माणूस बिमार आहे का नवरा परेशान आहे त्याच्यावर काय घेत नाही. पण सकाळी कोणाला गुड मॉर्निंग पाठवणं, शुभेच्छा पाठवणं, ही परिस्थिती या सगळ्याला काय होलं की समाधान होतं. याचं कारण काय होतं की साहेबांनी सांगितलं की बाहेर तुमचं कोणी ऐकत नाही. कारण काय होतं, तुम्ही बाहेर कोणता मित्र असला, काही गेलं, कोणाकडे गेले, ते काय म्हणतात, त्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्याचा दम नाही, असं नाही तसं नाही, त्याचाच काय प्रॉब्लेम, तो दारू पितो. पण तो सांगेल कोणाला? कारण घरच्या लोकांना सांगायला गेलं ते म्हणतात तुझ्या मनानंच लग्न केलं तू, आता कशाला आमच्याला, आम्ही तर तुम्हाला नाही म्हणत होतो. ते झालं. परत म्हणजे काय, नातेवाईकात जावं तर नातेवाईक म्हणतात तू रडत गेला, सांगू नको, तुझी बायको आमच्याकडे येऊन भांडती. आणि ती बाईचा असा स्वभाव आहे, तो माणूस जर कोणीकडे गेला तर ती ध्यानच ठेवती, वाटलं तर माणसं लाव त्याच्या मागं, हा कोणाला भेटायला, आणि लगेच त्याचं नाव पोलीस स्टेशनला त्याची तक्रार किंवा त्याच्या घरी जाऊन सांगा. मग ते लोक म्हणतात यांच्या आम्ही होणार काय पडायचं. म्हणून काय होतं की हा जो परिणाम आहे या सगळ्या गोष्टीचा, हे कुठं ना कुठं काय जातं की तो माणूस त्रस्त होऊन जातो. पण मात्र नवऱ्याच्या विरोधात कारवाई करून किंवा संसार उद्ध्वस्त करून त्या महिलेला नेमकं साध्य काय करायचं असतं? आता काय झालं आहे की या वाढत्या जीवनात काय झालं की त्यांना एक इगो निर्माण झाला आहे, स्टँडर्ड राहण्याचा किंवा आम्ही दाखवण्याचा. म्हणजे आता ही परिस्थिती आज झाली की मोबाईलवर तुमच्या सगळं जग जवळ आहे, पण घरात काय चालले, माणूस बिमार आहे का नवरा परेशान आहे त्याच्यावर काय घेत नाही. पण सकाळी कोणाला गुड मॉर्निंग पाठवणं, शुभेच्छा पाठवणं, ही परिस्थिती या सगळ्याला काय होलं की तो एक आनंद आहे, त्याला आपण आगोरी आनंद. आता हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला त्रास देणं, स्वतःचा मोठेपण दाखवणं आणि समाजात दाखवणं मी खरंच आबलाणारी आहे, आणि त्याचा फायदा घेऊन स्वतःचं पोट भरणं किंवा स्वतःचा फायदा करून घेणं, ही जी सिस्टम आहे ही सिस्टमच आहे. जसं की तुम्ही म्हणाला होता की मोबाईल किंवा सोशल मीडिया कितीसा फरक पडतो बरं, किंवा काय परिस्थिती बदलली आहे मागच्या काही वर्षात? मागच्या वर्षीत म्हणजे मोबाईल सर, तर तुम्ही याच्यात जर पाहिलं रील्स, एक जर रील तुम्ही ओपन केली तर तुम्ही दिवसभर बसा किंवा 2 महिने बसा, ते रीलचं ट्रॅक कधी संपत नाही. बरोबर. तसं एक आणि यूट्यूब झालं किंवा गुगल झालं, हे का पाहता तुम्ही, एखाद्या महिलेने टाकलं की महिलेला होणारा त्रास, तर तो यूट्यूब किंवा गुगल हा काय करतो, तो डेटा सर्व्हरवर सेव्ह करतो आणि त्या रिंग तुम्हाला पाठवतो. मग एखाद्या महिन्यात पाठवलं की पतीला त्रास कसा द्यायचा काय, बस ते केले की बस तसेच व्हिडिओ सुरू राहतात, आणि त्याचा काय होतो, फायदा जातो, तिला नवीन ट्रिक्स भेटून जातात, आणि त्या ट्रिक्स कोणावर इम्प्लिमेंट केल्या जातात, त्या माणसावर. तर माणसाचं सर्व खच्चीकरण होऊन जातो. लास्टला त्याला काहीच पर्याय उरत नाही. तो एक तर रेल्वे खाली जातो, नाही तर डोंगरावर जातो, नाही तर एखाद्या गाडी खाली जातो, नाही तर एखादा वीज पिऊन स्वतःची आत्महत्या करून, नाहीच झालं तो काय करतो, दारूच्या नशेच्या आहारी जातो आणि स्वतःचं आयुष्य संपून टाकतो. एक्सटर्नल अफेअर्स हे किती मॅटर करतात अशा केसेसमध्ये? एक्सटर्नल जे आहेत हे प्रमाण आता जास्तच वाढलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आज लग्न झाल्यानंतर, आज लग्नाचं आता काय होतं, मुली भेटत नाही हा भाग वेगळा, पण त्या मुलीचे माबापी म्हणतात हा मुलाजवळ पैसा किती आहे, नोकरी आहे का, हे आहे का, तो माणूस किती चांगला हे पाहिलंच जात नाही. पाहिलं जातं त्याच्या घरी गाडी आहे का, प्रॉपर्टी आहे का, तो कसा राहतो, तो कोणता काय असेल त्याच्यावर, पण त्या अगोदर प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टी घेतली जाते, त्यासाठी लग्न केलं जातं, त्याच्यानंतर त्याचा छळ केला जातो, आणि छळ केल्यानंतर त्याला वाटलं की मग, कारण पुढचं एक सिस्टम आहे, साहेबांनी सांगितलं शकतं काय की एक प्लान आहे आपला, पोटगी जातो काय, बस एकदा ती पेन्शन प्लान सुरू झाला की तो त्याची प्रॉपर्टी असेल तोपर्यंत ते 2-4 महिने जर सोबत राहते, 1 वर्ष राहते, त्याची प्रॉपर्टी कुठं गोड बोलून सगळी माहिती करून घेते, नंतर लगेच कोर्टात टाकून जाते की आम्हाला त्रास देतो, मारहाण करतो, असलेली शिवीगाळ करतो, माझ्यावर शंका करतो. वास्तविक या सगळ्या गोष्टी ती त्याच्यासोबत करत असते, पण याला सांगायला नसतो. कारण काय होतं, कोणाला सांगावं, कारण माझे स्वतःचे अनुभव असे मी बरेच वेळेस पाहिले. पोलीस स्टेशनला गेले म्हणतात आता माणूस आणि माणसाला काय रे समजतं का, मर्द को दर्द होता क्या, आणि तर इतक्या पुढे जाऊन लोक पोलीस असे म्हणलेले पाहिलेत मी, तुमच्यात दम नाही म्हणतात. असं बोलल्यावर एखाद्या माणसाला काय वाटू शकतं. म्हणजे काय होतं की त्याला माहिती आहे कुठं जा, माझी अवेलना होती, आणि याचा फायदा ही ती महिला घेते, आणि त्या महिलेचा फायदा घेतल्यामुळे तिला माहीत आहे, आणि तोच पैसा, नवऱ्याचा पैसा घेऊन स्वतः एन्जॉय करते, तिच्या मित्रासोबत राहते, आणि याला त्रास देते, आणि समाजात आज दाखवून इव्हन त्याच्या पुढे जायचं असेल तर एखादी महिला संघटना तिच्यात सामील होऊन जाते आणि याला टार्गेट करत राहते. जर आपण पाहिलं तर अजूनही असे बरेच पुरुष आहेत जे अजूनही समोर येऊन तक्रार दाखल करत नाही. अशांना काय सांगायचं? अशांना माझं हेच म्हणणं आहे की एखादी बिमारी असेल, ती जर लपवत असाल तुम्ही तर ती वाढत जाणार, परंतु आज न उद्या तुम्हाला ती बिमारी झालेली आहे आणि तुमचं आयुष्य संपणार आहे. मग ते आयुष्य म्हणजे ही बिमारी आहे, ही एखादी महिला तुम्हाला त्रास देते, हा ही मानसिक बिमारी आहे. कारण या मानसिक हा जो दबाव असतो, मानसिक दबाव, या मानसिक दबावामध्ये तुमचे चिडचिड होणं, व्यसनाधीन होणं, किंवा कामात मन न लागणं, किंवा एखाद्या चुकीच्या मार्गाने, या सगळ्या गोष्टी मानसिक दबाव असतात. आणि म्हणून हे लोक जे पत्नी पीडित आहेत, ज्यांना खरंच पत्नीचा त्रास आहे, हा त्रास तुम्हाला तर आज न उद्या भोगावंच लागेल, तर तो भोगतच आहात तुम्ही. मग तुम्ही समोर या, त्या संघटनेमध्ये सामील व्हा, इथं येऊन मिळा. कारण जोपर्यंत तुमच्या विचाराची माणसं तुम्हाला मिळणार नाही, तुम्ही एकमेकाला सांगणार नाही, तुमचं दुःख तुम्ही कमी करणार नाही, तोपर्यंत काय होणार नाही. म्हणून अशा लोकांना माझं आव्हान आहे की तुम्हाला जो त्रास असाल, तुम्ही या पत्नीपीडित संघटनेला आश्रमात या, तिथं संघटनेत सामील व्हा, तुमचे दुःख मांडा. आणि काय होतं की 1 लाकूड म्हणतात की 1 लाकूड तोडलं जातं, पण मोळी तोडल्या जात नाही. आपण जर मोळी झालो किंवा आपण जर खूप मोठं झालो, कदाचित आज आमचं सरकार ऐकत नसेल किंवा त्यांना त्याचा महत्त्व वाटत नसेल, पण कदाचित जेव्हा हे मोठं होईल
त्यावेळेस झाड मोठं होईल तेव्हा त्यांना विचार करावाच लागेल. म्हणून आम्ही त्यांना आव्हान आहे की त्यांनी याच्यात सामील व्हावं. या ठिकाणी सामील झाल्यानंतर समाधान होतं का बरं? समाधान होतं. याचं कारण काय होतं की साहेबांनी सांगितलं की बाहेर तुमचं कोणी ऐकत नाही. कारण काय होतं, तुम्ही बाहेर कोणता मित्र असला काही गेलं कोणाकडे गेले ते काय म्हणतात ना त्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्याचा दम नाही, असं नाही तसं नाही, त्याचाच काय प्रॉब्लेम, तो दारू पितो. मग तो सांगाल कोणाला? कारण घरच्या लोकांना सांगा गेलं ते म्हणतात तुझ्या मनानंच लग्न केलं तू, आता कशाला आमच्याला, आम्ही तर तुम्हाला नाही म्हणत होतो. ते झालं. परत म्हणजे काय नातेवाईकात जावं तर नातेवाईक म्हणतात भाऊ तू रडत गेला सांगू नको, तुझी बायको आमच्याकडे येऊन भांडती. आणि ती बाईचा असा स्वभाव आहे, तो माणूस जर कोणीकडे गेला तर ती ध्यानच ठेवती, वाटलं तर माणसं लाव त्याच्या मागं हा कोणाला भेटायला आणि लगेच त्याचं नाव पोलीस स्टेशनला त्याची तक्रार किंवा त्याच्या घरी जाऊन सांगा. मग ते लोक म्हणतात यांच्या आम्ही होण्यात काय पडायचं. म्हणून काय होतं की हा जो परिणाम आहे या सगळ्या गोष्टीचा, ते कुठं ना कुठं काय जातं की तो माणूस त्रस्त होऊन जातो.